आणि इकडे माणूस चंद्राच्या पुन्हा एकदा जवळ पोहोचलेला आहे। आर्टेमिस 2 मिशन अंतर्गत चंद्राभोवती फेरी मारून अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत। ओरायन कॅप्सूलने पृथ्वीच्या वातावरणात प्रचंड वेगाने प्रवेश करत रीएंट्री केली। यावेळी ओरायन कॅप्सूलच्या हीट शील्डवर तापमान 2700 ते 2800 अंश सेल्सिअस होतं। ही उष्णता जवळपास सूर्याच्या पृष्ठभागा इतकी असते आणि त्यामुळे हा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। थोड्याच वेळात त्यानंतर या कॅप्सूलचं स्प्लॅश लँडिंग झालं। MIT AIIC इन्क्युबेटरचे संचालक अतुल खेरडे आपल्यासोबत आहेत। खेरडे सर, किती मोठी अचीवमेंट म्हणायची ही माणसासाठी? ह्युमंगस, ही अत्यंत मोठी अचीवमेंट आहे आणि यात तुम्ही एक लक्षात घ्याल की ही खूप खूप मोठ्या प्रकारचं टीम वर्क आहे। म्हणजे याच्यामध्ये अक्षरशः शेकडो टीम्स आहेत वेगवेगळ्या आणि त्या सगळ्यांचं पूर्ण आवर्तन ते एका जसं समेवर येतं तसं त्या समेवर बरोबर ते स्प्लॅश डाऊन मध्ये सगळेजण आले तिथे। म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी रिहर्सल केलेली असते, तयारी केलेली असते। त्यांना ते कॅप्सूल मधनं बाहेर काढण्यासाठी बघा हेलिकॉप्टर्स होते, ते सुद्धा नोंदवून ठेवलेले होते हेलिकॉप्टर की आई जर एखादा बिघाड झाला तर आपल्याला त्याच्यात व्यत्यय नको म्हणून। असं प्रत्येक ठिकाणी पॅराशूट सुद्धा 3 लावलेले होते। तर असा प्रचंड विचार करून, साध्या साध्या गोष्टींचा विचार करून हे अचीव केलेलं आहे। ही फारच मोठी गोष्ट आहे। एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जेव्हा मानव चंद्रावरती उतरला होता त्यावेळेला 1 स्टेप आणि इट्स अ स्टेप बिगर फॉर मॅनकाइंड असं जी म्हटलं गेलेलं होतं। आत्ताचं हे जे यश मिळालेलं आहे हे भविष्याच्या दृष्टीने आपण कशी झेप म्हणायची? आता भविष्यात सगळ्यात नेक्स्ट जो टप्पा आहे तो आहे मंगळावर आपल्याला मोहीम करण्याचा। रॉकेटच्या बाबतीत असं होतं की आता साधारण 2800 टन इथून उचललं होतं जमिनीवरनं, त्यातले 22 टन फक्त परत आलेलं आहे आपल्याकडे। म्हणजे हे 22 टन फिरवून आणण्यासाठी 2800 टन आपल्याला जाळायला लागलं, जळूनच गेलं प्रत्यक्ष ते सगळं। आता मंगळावर जर पाठवायचं म्हटलं तर ते अशक्यच आहे, इतकं त्याला इंधन लागणार आहे। तर त्यामुळे एक विचार असा आहे की चंद्रावर जर पाणी सापडलं तर इथून चंद्रावर बेस गाठायचा आणि चंद्रावरून मंगळावर यानं पाठवायची। तर हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं अचीवमेंट आहे। दुसरी गोष्ट, चंद्रावर काही खनिज आहेत की जी आपल्याला पृथ्वीवर उपलब्ध नाहीत, तर ती सुद्धा आपल्याला इकडे तिथनं म्हणजे आणता येतील। हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे। आणि अजूनही बरेच काय काय आता संशोधनाचं, आज या कॅप्सूल मध्ये पण संशोधन बरंच केलं यांनी, वेगवेगळ्या प्रकारचं सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स होते। त्यात काही गमतीचा भाग सांगतो मी। अपोलो यान जेव्हा गेलो होतो 53 वर्षापूर्वी, तर त्याच्यावर जो ऑनबोर्ड कम्प्युटर होता त्याचं वजन होतं 30 किलो। म्हणजे एक ग्रॅम साठी जिथे लढाई असते तिथे 30 किलो ऑनबोर्ड कम्प्युटर होता। आणि आता जे यान गेलं याच्यावर फक्त 7 किलो वजनाचे होते आणि त्याच्यामध्ये 4 कम्प्युटर होते। म्हणजे एक फेल झाला तर दुसरा तिसरा असं करत, आणि त्या अपोलो कम्प्युटरच्या यानाची कॅपॅसिटी आपल्या फोनची त्याच्यापेक्षा कितीतरी 1000 पट जास्त कॅपॅसिटी आहे, म्हणजे ऑर्डिनरी फोनची। एवढे त्याच्यात डेव्हलपमेंट झालेली आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये। नाही, अगदी म्हणजे त्यावेळेचं जे वाक्य होतं नील आर्मस्ट्रॉंग यांचं, स्मॉल स्टेप फॉर अ मॅन इज अ बिगर स्टेप फॉर मॅनकाइंड, तसं आता आपण म्हणू शकतो की मानवासाठी एक घिरटी कदाचित चंद्राभोवतीची असेल, पण मानवतेसाठी किंवा त्या संशोधनाच्या दृष्टीने हे खूप मोठा वर्लपूल आपण ओपन केलेला आहे असं म्हणता येईल। आणि त्याची खोली कितपत आपल्याला शोधता येते, तळाचा किती आपल्याला शोध घेता येतो हे बघावं लागेल। सर, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।